त्यासनी तुम्ही शांत व्हा कोणीच काय करणार नाही. तुम्हाला बी कोण काय करणार नाही ना, तुमच्या कमळीला बी कोण काय करणार नाही. हा मी आहे. हा मी तुला एवढं काय बाय बोललो तरी बी तू माझी एवढी काळजी करतेस. मला मदत करशील ना ग? होय होय. तुलाही चांगली आहेस ग. तुझं नाव काय आहे? ए पोरी, नाव काय आहे तुझं? किरण नाव आहे माझं. भारी नाव आहे ग. तुला भेटून बरं वाटलं ग. आता कुठे मनाला जरा शांती मिळाली. नका काळजी करू. हा डॉक्टर आता डिस्चार्ज देतील की नाही, मग आपण जाऊया तुमच्या गावाकडं. मी नेतो. नाही बाय, मला नाही थांबता यायचं इथं. खरं मी तुमच्या दोघींची लय आभारी आहे. तुम्ही मला इथं दवाखान्यात आणलं सा, माझी काळजी घेतली, सेवा केली. तुमचे उपकार मी कधीच नाही विसरायची. हाय अगं, काय आहे माझं नशीब. मी इथं तुझ्या समोर आहे, तुझी लेक तुझ्या समोर आहे ना. तू माझंच आभार मानायला लागलीस. पण आता मला माझ्या पोरीकडे जायला पाहिजे. एवढंच लेकरू आहे माझं, तिकडं बिथरला असेल माझ्याशिवाय. राहत नाही, तिला सवय नाही ना माझ्याशिवाय राहायची. मला बी नाही करमत तिच्याशिवाय. मला तिच्याकडे गेलं पाहिजे. 2 दिवसानं तुम्हाला बरं वाटलं की नाही, मग आपण जाऊया तुमच्या गावाकडं. आपण मिळून हुडकूया कमळीला. हा नका काळजी करू तुम्ही. नाही नाही, मला नाही थांबता यायचं. अहो, माझं लेकरू ना नाही राहिलं माझ्याशिवाय कधी. ती नाही राहत येणार माझ्याशिवाय. तुम्हाला कळत नाहीये मी काय म्हणतोय ते. तुमची आई तुमच्यापासून लांब गेली ना, तेव्हा तुम्हाला कळल काय म्हणतो ते. काकी, तुम्ही जे काय बोलताय ते बरोबर आहे? काय होतंय? काही सांगायचंय का? हा, काय सांगायचंय का? काय काय दादा काय? बघा, दादाला सुद्धा जाणवतंय रक्ताचं नातं आहे ना. त्याला सुद्धा जाणवतंय की त्याच्या बहिणीवर अन्याय होतोय. उगीच तिला न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा होते. बरोबर ना दादा? मला जो काही त्रास होतोय त्याचा तुलाही त्रास होतोय ना दादा? मी खरंच सांगते तुला, मी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. केलेला नव्हता तर केलेला नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, तुमची खात्री आहे की सुहास दोषी आहे आणि कामिनी निर्दोष आहे? मॅडम, आमच्याकडे जे पुरावे आलेत त्यानुसार तरी माझं उत्तर होच असेल. हां, पुढे काही एखादा नवीन पुरावा मिळाला तर आम्ही चौकशी करूच. ठीक आहे, त्याची कस्टडीत घेऊन पुढे अजून चौकशी करतो. येतो. मात्र या कामिनी देवीला हरवणं एवढं सोपं नाही. कारण कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर खाव. दादा दादा दादा, माझं चुकलं रे दादा. माझं खरंच चुकलं. त्या दिवशी मी असा मूर्खपणा करायला नको होता. का मूर्खपणा केला आणि तुला त्या
सुहासच्या हाती सोडून दिलं. दादा, आता तू बरा झालायस ना? असाच आणखीन बरा हो, म्हणजे चांगला चालायला लागशील, बोलायला लागशील. किती बरं वाटेल मला, काय सांगू तुला. आत्या, जुन्या गोष्टींची आठवण आत्ता करून देऊ नकोस. खरे ह्याच्या जुन्या आठवणी आल्या ना की इतका त्रास होतो, म्हणून सांगू ना, खूप त्रास होतो. आई चल तू फ्रेश होऊन घे. ये ग्रॅनियाची बाय द वे ना, मला पण तुला खूप सारी टी द्यायची आहे, त्यामुळे लवकर तयार हो ना. आणि चल आपण ना खूप गप्पा मारूया. चल 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 कामिनी, तू निर्दोष आहेस असं यावेळेला सिद्ध केलंस, म्हणून मी तुला घरात घेतलंय. पण त्याचा अर्थ असा नाही की माझा तुझ्यावर विश्वास बसलाय. या घरात राहायचं असेल तर नीट वागायचं, यांच्याशी वागताना जपूनच वागायचं. तुझ्यामुळे यांना जरा सुद्धा त्रास झाला, या घरात तुझ्यामुळे काहीही गडबड झाली असं मला कळलं ना, तर त्यावेळेला मी कुठलेही साक्षी पुरावे बघत बसणार नाहीये. तू म्हणतेस तसंच होईल.